पास्ता बनवणार आहे। मला पण माझ्या एका मैत्रिणीने शिकवला, मला पण पास्ता येत नव्हता। आधी थोडं पाणी उकळायला ठेवायचं, त्याच्यात थोडं मीठ टाकायचं, म्हणजे पास्ता जेव्हा उकळणार त्याला थोडंफार मिठाची चव पण लागते। वरून तर आपण मीठ टाकायचंच आहे, पण उकळताना बी थोडं टाकायचं, म्हणजे आपल्याला छान वाटतं ते, नाही का, मिठाची चव व्यवस्थित लागते। एक कांदा घ्यायचा, एक मोठा कांदा घ्यायचा, त्याला बारीक चिरून घ्यायचं चांगलं। तुम्हाला तर जास्त कांदा आवडत असेल, 2-3 जणांचं बनवायचं असेल तर जास्त घ्या। आम्ही आमच्या दोघांसाठीच पास्ता बनवते म्हणून एकच कांदा घ्यायचा। 2-3 लसण, 4-5 तरी पाकळ्या घ्या लसणाच्या, जरा टेस्ट येतं छान। 2 टोमॅटो घ्या, छोटेवाले असेल तर 2 टोमॅटो घ्या, आणि मोठं असेल तर एकच घ्या। टमाटे छान लागतं, नाही का। आपण जे पास्तासाठी पाणी ठेवलं होतं ते उकळलं बघा, पण पाणी असं उकळू द्या, नंतरच पास्ता टाका, नाहीतर थंडाचं टाकलं तर पास्ता सर्व आपलं, नाही का, पातेल्याला खाली चिटकतो। आणि त्याला सारखं असं ढवळत राहा, हलवत राहा, म्हणजे जोपर्यंत जेणेकरून तो उघडत नाही, नाहीतर खाली जे बुडायला लागला ना चिटकून जळून जातं। थोडं तेल पण टाका, म्हणजे तो चिटकणार नाही। मोजून 20 मिनिटं फास्ट गॅसवरती होऊ द्या, म्हणजे आपला पास्ता रेडी। चांगलं पाणी उकळू दिलं की बघा किती छान सुटसुटीत होतो बघा। आपण जर थंड पाण्यात टाकलं ना मग तो चिटकतो, म्हणून चांगलं उकळत्या पाण्यात त्याला उकळू द्यायचं। बघा असा मस्त सुटसुटीत होतो, वेगवेगळा होतो। कढईमध्ये तेल घ्यायचं, मस्त मोहरी तडतडू द्यायची, नंतर आपलं जिरं टाकायचं। जिऱ्यानंतर कढीपत्त्यानंतर थोडी हिरवी मिरची झाली, थोडा कांदा, मॅगी मसाला पण टाका त्याच्यामध्ये। 2 मॅगीचे मसाले लागतील बघा, पावशेर जरी आपण केलाय ना पास्ता तर 2 मॅगीचे पॅकेट लागतात। त्याच्यामध्ये लसूण पण टाका, थोडा बारीक करून मस्त। लसूण ऑप्शनल आहे, घ्यायचं असेल तर घ्या, बरेच जणांना लसूण आवडत नाही ना, पण टाकला तर छान टेस्टी होतं पास्ता। थोडी हळद टाका, आपण जे कापून घेतलेले टोमॅटो पण टाका, टोमॅटोने तर खूपच टेस्टी लागते, मस्त। टोमॅटो भरपूर टाका। आपला पास्ता उकडलेला मित्रांनो, याला 20 मिनिटं लागतात उकडायला, चांगल्या फास्ट गॅसवरती। आता आपला कांदा टोमॅटो चांगलं परतलेलं आहे, आता त्याच्यात आपण उकडलेला पास्ता टाकू।